जळगावच्या पाळदीमध्ये जाळपोळ करणाऱ्या आरोपींचा पोलिसांकडून शोध। आरोपींना शोधण्यासाठी गावातील सीसीटीव्ही फुटेज तपासले। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर। बाजार समितीच्या नव्याने मतदार याद्या तयार करण्याचे आदेश। नागपूर जिल्हा परिषदेवर प्रशासक राज येण्याची शक्यता। नागपूर जिल्हा परिषदेची मुदत 17 जानेवारीला संपणार। परिमंडळ 4च्या पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी। 2024 या वर्षामध्ये पोलिसांनी 76% गुन्हे आणले उघडकीस। वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर कल्याण पोलीस ऍक्शन मोडमध्ये। महिला सुरक्षेसाठी ठोस पावलं उचलणार। 8 पोलीस स्टेशनमध्ये विशेष कक्ष सुरू करणार। शिर्डीच्या साई मंदिरामध्ये सामान्य साई भक्तांना मिळणार आता आरतीचा मान। रांगेतून समोर येणाऱ्या पहिल्या 2 भाविकांना मिळणार आरतीचा मान। केंद्र सरकारची नव्या वर्षात शेतकऱ्यांना भेट। खतांवरील अनुदान कायम ठेवण्याचा निर्णय। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती। वर्षाच्या सुरुवातीलाच मुंबईकर उकाड्यानं त्रस्त। वातावरणातील आर्द्रतेमुळे मुंबईत उकाड्यात वाढ। प्रयागराजमधील कुंभमेळ्याला जाणाऱ्यांसाठी जॅकेटवरून रेल्वे तिकीट। रेल्वे कर्मचारी हिरवं जॅकेट परिधान करणार। जॅकेटच्या मागच्या बाजूला तिकिटासाठी QR कोड। अभय योजनेला 31 मार्च पर्यंत मुदतवाढ। थकबाकी न भरल्यास कायदेशीर कारवाईचा देण्यात आला इशारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।